चांदवड शहरातील ऐतिहासिक नागेश्वर मंदिर परिसरात एका युवकानं केलेल्या अशोभनीय कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून या घटनेच्या निषेधार्थ चांदवड शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सकाळी भव्य मोर्चा काढून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री मध्यवर्ती भागात असलेल्या नागेश्वर मंदिर परिसरात एका मुस्लिम युवकानं लघुशंका करून विटंबना करण्याचा प्रयत्न केला। ही संतापजनक घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली। स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। रात्री उशिरा हजारो नागरिक चांदवड पोलीस ठाण्यावर जमा झाले आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तातडीनं मोठा फौजफाटा तैनात केला। पोलिसांनी अत्यंत संयमानं जमावाला शांतही केलं आणि तपासाची चक्र फिरवत 2 संशयित आरोपींना तातडीनं ताब्यात घेतलं। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा आणि व्यापारी प्रतिष्ठानं उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली। सकाळी नागेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करून महाआरती करण्यात आली। सकाळी 11 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरातून या संतापजनक घटनेचा निषेध मोर्चा काढण्यात आला। मोर्चाच्या शेवटी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून 2 आरोपींना अटकही केली आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावरून प्रक्षोभक मजकूर शेअर करू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रणवराज सोनवणे, चांदवड।